दुःख आणि त्रास संपत नसेल तर हे 7 उपाय नक्की करा. कोणते आहेत ते 7 उपाय मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हे उपाय जाणून घ्या. नंबर 1, कापूर जाळायला सुरुवात करा. रोज सकाळी आणि सायंकाळी घरामध्ये तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापुराची वडी जाळायलाच पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी त्याची आरती घेतली पाहिजे. आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा. यामुळे दुःख आणि त्रासातून सुटका होते. नंबर 2, हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा. हनुमान चालीसा ही नेहमी वाचलीच पाहिजे. रोज तिन्ही सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालीसा वाचा. यामुळे आपल्यावर बजरंगबलीची कृपा राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होतील. नंबर 3, नारळ उतरवून टाकणे म्हणजे नेमकं काय करणे हे सांगते मी. घरातले एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेऊन त्या व्यक्तीवरून 11 वेळा उतरवून घ्या आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाका. हा उपाय 5 शनिवार करायचा आहे. उपाय केल्याने त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट खूप लवकर दूर होते, जेणेकरून त्याला काहीच कुठल्या पद्धतीची भूतबाधा वगैरे काही होत नाही. नंबर 4, गाय, कुत्रा, मुंग्या आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला. झाडे, गाय, कुत्रा, पक्षी उपाशी गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांच्या तृप्ती झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. या अन्नदानाला वेदांच्या पंचायतनातील एक विश्वेदेव यज्ञकर्म असे म्हटले जाते. हे सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते. ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून आपल्याला सदैव मुक्ती मिळत असते. नंबर 5, कालिका मातेला क्षमा मागा. जर तुम्हाला मानसिक त्रास आणि ताण किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जायलाच पाहिजे. मंदिरात जाऊन आपल्याकडून जाणते अजाणते पण झालेल्या सर्व पापांची क्षमा मागा. 5 शुक्रवारी हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील. नंबर 6, जल अर्पण करा. एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. त्यामध्ये लाल चंदन मिसळावे. तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाशीत ठेवून झोपा. सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करा. 1.25 महिना हे कार्य केल्यास तुमचे संकट दूर होईल. म्हणून आपल्याला हे नित्यनेमाने हे कार्य करायचे आहेत. नंबर 7, सावली दान करा. शनिवारी एका कास्याच्या वाटीत मोहरीचे तेल टाकून त्यात 1 रुपयाचा सिक्का टाका व त्या वाटेत आपले प्रतिबिंब बघा व तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करा किंवा एखाद्या शनी मंदिरात वाटीसहित ते तेल ठेवून या. असे केल्याने काही दिवसात तुमचे संकट दूर होईल. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका व ती बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. कसा वाटला व्हिडिओ तो कमेंट करून सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.